तुमचा प्रश्न आहे, तुमचे चॉईस होते, तुम्ही एकमेकांना चॉईस केले. माझं खरंच काही संबंध नाही. माझे आई वडील असते तर मी बोलले असते की नाही आईने माझी चॉईस केली. माझं काहीच नाही त्याच्यात. म्हणलं उघडावं की नाही. तिथं मैत्रिणी नाही असं त्यामुळे ते थोडंसं जरा फ्रस्ट्रेशन येत असेल. कुठे बीपीचं पेशंट केलं तर वाढलं असेल. हे गाईज, वेलकम बॅक. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या हाऊस ऑफ चंदेली मध्ये. तर कसे आहात मित्रांनो? आय होप तुम्ही मजेतच असाल, सगळे आपल्या स्वस्त आणि मस्त असाल. तर आज आणि मस्तच राहा. हो, आणि मस्त वरनं आज आम्ही पण मस्त ब्लॉग घेऊन आलोय. येस, सो आज आपण खूप असा खतरनाक आणि मस्त ब्लॉग, इंटरेस्टिंग ब्लॉग घेऊन येणार आहोत. आजचा आपला ब्लॉग आजचा असा ब्लॉग आहे. काय झालं, सकाळपासून थोडं आमची मस्करी वगैरे किंवा थोडंसं आमचे वाद भांडणं चालू आहे, लुटुपुटूची भांडणं चालू होती जी नेहमीच नवरा बायकोंमध्ये चालू असतात. येस, तर त्याच्यावरनं माझ्या डोक्यात आयडिया आली होती की म्हणजे माझ्यामध्ये ही आली होती की आईवर प्रँक करू. येस, सो मला म्हटला की येस आईवर प्रँक करायचं तर काहीतरी इंटरेस्टिंगच करूया. पण मी ह्याला म्हणते की ठीक आहे, आपण खूप पण हे नको करायला, आईला खूप जास्त काढून नको धरायला, कारण की आईचं पण हेल्थ इश्यूज वगैरे सोबत आईला खरं नको वाटायला. पण आम्ही असं डिसाईड केलंय की प्रँक आपण असं दाखवायचंय की आमची भांडणं चालली आहे आणि आम्हाला काही एकत्र राहायचं आहे आता. सो आम्हाला दोघांना पण सेपरेट राहायचंय. सो असं आपण काहीतरी प्रँक करणार आहोत आणि आपण जाणार आहोत आईच्या घरी. आता वाजले आहेत 10:15. सगळ्यांचं भांडण अशी रात्री टायमिंगला घडत असतात नाही का, 10-10:30च्या टायमिंगला. तर त्या हिशोबाने आम्ही मुद्दामून रात्र केलीये. सो आपलं खरं वाटावं. कारण कधी काय होतं, आणि आमचं आहे की आमचं भांडण झालं की आम्ही जाऊन सांगतो. त्यामुळे काय आहे, ते खरं वाटणार आता. त्यामुळे आम्ही जरा मुद्दाम उशिरा टायमिंग करतोय की जेणेकरून खरं वाटावं. सो आता आपण जाणार आहोत आणि बघूया काय काय होतंय. सर, मी विक्स पण ठेवलेला आहे जवळ, कारण मी असं दाखवणार आहे की मी रडली वगैरे आहे आणि आई काही जास्त लांब नाही राहत, जवळच राहते. सो पहिले आपण आपला ब्लॉग स्टार्ट करूया आणि पूर्ण ब्लॉग नक्की बघा गाईस एंड पर्यंत. आपण बघूया आईच्या रिॲक्शन्स काय होत. आम्ही पण इंटरेस्टेड आहोत की आईला नक्की काय वाटतंय, आईला खरं वाटतंय का आईला कळतंय. सो येस, आपण ते पण बघूया आणि पहिले आता आपण आपला ब्लॉग स्टार्ट करूया. सो चॅनलवर जर कोणी नवीन आलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला कोणता पार्ट आवडला तो. लेट्स स्टार्ट. आता आम्ही आलेलो आहे आईच्या घराखाली आणि आता हे विक्स आहे. तर हा म्हटला तसं मी थोडंसं लावतीये आणि जेणेकरून आईला वाटावं की खरंच ही रडलीये. जास्त नको लावू, थोडंच लाव. थोडंच लावते. बापरे, असं चुरचुर होत आहे. बघूया आता आम्ही असं 1-2 मिनिटात जातो आता वरती आणि बघूया आईच्या रिॲक्शन काय असतील. तो आता ब्लॉग कंटिन्यू नक्की बघा. काय विक्स लावलंय, रडायचं होतं पण काय झालं, काय करू, असंच डोळे नको पण आई मला डोळे पण उघडत नाही आणि असं करते काय. चलो आम्ही निघतो आता काहीच. म्हटलं गणपतीची स्वर्गंड आहेत की काय, म्हणून मी ना म्हणलं उघडावं की नाही. आले देते. वाह, क्या एक्टिंग कर रहा है. काय झालं रे अचानक? चांगले तर गेले की. आता मागे लागलं. गणपतीच्याच वर्गणीला आले म्हणून तिला अशा पद्धतीने समजाव की काय करायचं तू सांगणार. तू सांगणार, मी काय सांगू. नीट बोलून विश्वासात घ्यायला आवडेल.
आमचं परत परत वादच होत बरं ते म्हटलं पटत नाही मी एक म्हणलं की म्हणूनच कुठून आलंय ह्याचं कारण आहे काय माहितीये का पैसा आहेच आहे दुसरं मला तरी काय वाटत नाही तुम्हाला काय वाटतंय मला माहिती नाही पण पैशामुळेच होत आहे ना का अजून कशामुळे होते मी एक म्हटलं की हा एक म्हणता ह्याचं तू सांग ना काय वाटतंय तुला काय कारण तेच सारखं सारखं करून होतं आपल्या परत परत तेच होत असेल तर काय उपयोग आहे काय बोलू आता मी काय सांगायचं तुमचा प्रश्न आहे तुमचे चॉईस होते तुम्ही एकमेकांना चॉईस केले माझा खरंच काही संबंध नाही माझे आई वडील असते तर मी बोलले असते की नाही आईने माझे चॉईस केले माझं काहीच नाही त्याच्यात तुम्हीच ठरवायचं आता काय तुमचं लाईफ आहे काय बोलू काय प्रॉब्लेम आहे ते तर कळलं पाहिजे मग पैसा हा प्रॉब्लेम आहे का काय होतोय काय नाही ते विचार पटत नाहीये उलटच बोलते जरा हा? उलट बोलते उलट म्हणजे काहीतरी उगाच ऐकूनच घेत नाही मग त्याला. तुम्ही कमीत कमी वेळ बोला ना मी तुम्हाला ते सांगते जरा बोलायचं ड्युरेशन कमी करायचं मग कसं काय जाणार का पुढचं आयुष्य आपले विचारच नाही जुळले तर मग पुढचं लाईफ कसं काय काय कोणामध्ये तुम्ही मिक्स होत नाही कोणी मित्र मैत्रिणी नाही असं त्यामुळे ते थोडंसं जरा फ्रस्ट्रेशन येत असेल कुठे जाणं नाही येणं नाही कुणात मिक्स होणं नाही नातेवाईक नाही कुणीच नाही मग ते काय होतं त्यांनी त्याच्यामुळे होत असेल तुमच्या तुम्हीच असतं मग काय होतं कोण वरचढ कोण खाली असं होतं ओके नाही दोघांनाही समान राहायचंय असं तर मग ते प्रत्येक वेळेला पॉसिबल होणार नाही थोडं खाली घ्यायचं एखाद्याने वर उचललं तर एखाद्याने खाली घ्यायचं ओके नाही नाही पण ते ऐकतच नाही तिला मग किती त्याच्यासाठी हिला जॉबला लावली असती ना तो वेळ कमी मिळतो ग थोडा वेळ जॉब करायचा पार्ट टाइम बिझी राहायचं खूपच मग एकमेक बोलत राहिलो आपण की असं होतं थोडं शांत घ्यायचं टाळायचं काहीतरी अजून सुस्त आहे का बघ काम की जिथे 4-5 तास जातील ओके नाही जाणार कुठे आणि जाऊन जाऊन आपल्याला काही नाही आपल्या सगळे आपण एकमेकांच्या पुन्हा पुन्हा समोर येणार सगळे मग जायचंच कशाला म्हणजे बाजूला कशाला जायचं किंवा बाजूचा विचार का करायचा तिला काय बोललं की तिला वाटतं मी तिला धमकी देतो किंवा काय करतो नाही आता कशाला धमकी देते त्याची लोक आहेत त्याचे मित्र आहेत सगळ्यांना सांगायचं जर तुला त्याचा त्रास होत असेल तर मला जेवढं शक्य आहे तेवढं मी करणार पण माझंही आज असं आहे की उदार की जिंदगी आहे माझी पण तरी पण त्यातनं काहीतरी काढत असते मार्ग मी प्रँक करतोय हो का आईचा जरा जास्त वाट लागला झाले होते एंड नाही माझा पण बरोबर विक्स लावला होता गाईज आईची रिॲक्शन खूप डेंजर आली मी घराखाली विक्स लावलं होतं आणि ते सुद्धा ब्लॉग मध्ये घेतलेलं आहे त्यामुळे मला लगेच रडायला आलं गाईज आईला थोडंसं एकदम टेन्शन वगैरे यायला लागलं आणि आधी पण असं थोडं भांडणं वगैरे झाली त्यामुळे आईला वाटलं खरंच आहे आणि आता चेक केलं तर वाढलं असेल ते बटन आहे शेजारी असं केलं पण तुम्हाला कळलं नाही की काय तेव्हा मला वाटलं काही थोडं आता घरगुती चालायचं प्रत्येकाकडे असं नाही ना की नाही होणार पण अक्षरशः उद्या माझ्या गोळ्या समजाय एकच गोळी आणि तरी काहीच आई म्हणत होती की मगाशी आम्ही भेटलो होतो ऍक्च्युली आई म्हणली मगाशी तर छान हसत गेले होते कसा वाटला काहीच नक्की आम्हाला ब्लॉग कमेंट मध्ये सांगा खतरनाक प्रँक करायचा आम्ही प्रयत्न केला येस घाम जाऊ दिसायला लागला
नाही मी म्हणलं आपण आता एंड करूया ब्लॉग, कारण उगाच मस्करीमध्ये खूप नको हे व्हायला. आणि गाईज थोडी आयडिया दिली असते किंवा काय तर मग तो रिअल प्रँक नसता झाला. सो आईला काहीच आम्ही सांगितलेलं नव्हतं. म्हणलं अचानक मध्ये भयानक आणि मुद्दामून आम्ही वेळ उशिराची केली होती का आता खरं वाटावं. नाही मला काय वाटलं की लवकर जर का आलो असतो तर तुम्हाला खरं वाटलं नसतं नाही का की मी लवकर याला म्हणत होते लगेच जेवण झाल्यावर निघू, तर हा म्हणला नको आपण थोडस 10-10:30 जाऊ म्हणजे कारण जरा खरं वाटेल. आता तुम्हाला खरं वाटलं असतं ना. त्याचं नक्कीच मी काहीतरी निदान चांगलंच काढलं असतं, परंतु खरंच संसारी सुखाचा नाही अनुभव. असं जरी असलं तरी प्रँक मात्र खरा वाटला. म्हणजे खरंच तो रिअल झाला, रिअल वाटला मला. आणि खरंच अजूनही मजा आली. मला ना हसायला येत होतं कारण आई झाली होती सिरियस आणि आई एकदम म्हणजे खरं वाटलं त्यामुळे मला कंट्रोल होत नव्हतं. आणि नंतर मी ह्याला ऍक्शन पण करत होते की बास आता माझे बोलला ना ही अजिबात ऐकतच नाही, मला पटलं. ऐकत नाही बरेचदा ऐकत नाही. मग आम्ही आपलं म्हणतो आम्ही शस्त्र टाकून देऊ, जाऊ दे. मी काय झालं मला विचारलं काकूनी, कारण हिला बोलता येत नव्हतं. हिला ऍक्च्युअली डोळ्यातनं पाणी होतं आणि ही थोडस ही हसायला लागली नाही का थोडस. काय केलं विक्स वर नाही हे केलं त्यामुळे एकदम चुनाला डोळा उघडत नव्हता मला. तर विषय काय झाला तर मला विचारलं की कशामुळे नाही काय झालं. ही बोलत नव्हती तर मी म्हणलं काय होतं ही पुढचं बोलली म्हणते. बरोबर आहे. नाही आता पोरांचे दुष्ट काढल्याशिवाय मला तरी चैन पडणार नाही. नाही सगळं व्यवस्थित आहे गाईज, स्वामींच्या कृपेने तुमच्या कृपेने. आणि येस सो कसा वाटला ब्लॉग हे नक्कीच आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि मला काय झालं एक तर आम्ही अजून खेचणार होतो पण एक तर काय बीपी पेशंट असल्यामुळे आम्ही जास्त नाही आणि म्हणून आम्ही काय काय केलं जरा हे केलं आणि प्रत्येकाच्या आम्ही काय आमची फॅमिली आहे तिघांची आणि आम्ही तिघांमध्ये जे काय ते सांगतो वगैरे सगळ्या गोष्टी. त्यामुळं काय वाटलं की खरंच बोलायला आले यांना त्यांना आमचं 2-3 दिवस झाले चाललं होतं प्लॅन करायचंय. आणि माझ्या तोंडात काही एकटं काही राहत नाही. मला अगदी संध्याकाळपर्यंत वाटत होतं की थोडी काहीतरी आईला आयडिया देऊया. मी हिला म्हणलं नको सांगू पण हा म्हणला नको सांगू, सरप्राईजच राहू दे आपण ओरिजिनल रिॲक्शन घेऊ. आनंद वाटला मला पण घाम पण तेवढं फुटला, घाम पण फुटला मला. सो फायनली आता ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आणि कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला. नक्कीच लाईक करा आणि लाईक कराल तुम्ही हे बघून. पुन्हा भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग. पण मी खरं कानपट्टा देऊ का? प्रँक आहे हा, तू त्याच्यात तुझे हात धुवून नको घेऊस.